तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असून आतापर्यंत 200च्या वर लघु व्यावसायिकांचे अतिक्रमणातील प्रतिष्ठाने नगर परिषद प्रशासनाने तोडून टाकली आहेत। त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। शहराचे सौंदर्यीकरण आणि रस्ते मोकळे करायचे म्हणून नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे। मात्र हे अतिक्रमण काढत असताना लहान व्यावसायिकांचेच अतिक्रमण काढले जात असून भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। नगर परिषद प्रशासनाने कोणतीही नोटीस दिली नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे। तर नगरपालिका म्हणते नियमानुसार अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि शहर सौंदर्यीकरण करायचे आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। आज मेहकर मधलं असं काही अतिक्रमण काढण्यात आलेले की ज्यामध्ये फक्त केवळ रस्त्याच्या जवळचं हे म्हणून रस्त्याच्या आतमधलं सुद्धा अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि असं बोलण्यात आलेलं आहे की ते सारे आम्हाला लेआउटचा रस्ता जो तो मोकळा करण्यात यायचा आहे म्हणून। परंतु पहिलं घर काढल्यानंतर इतर घरासाठी त्यांनी JCB वगैरे सगळं काम थांबून दिलं आणि ताफा त्यांचा रिटर्न चाललाय। आता जर यांनी सांगितलं की लेआउटचा रस्ताच मोकळा करायचा आहे तर मग माझं असं म्हणणं आहे की पूर्णपणे रस्ता मोकळा झाला पाहिजे, त्याच्यामध्ये दुजाभाव झाला नाही पाहिजे। कारण आज मेहकर मधलं अतिक्रमण काढण्याचं सगळ्यांचं स्वागत आहे, आपण सुद्धा नगरपालिकेचं अभिनंदन केलं। परंतु काही निवडक लोकांचं काढून बाकीचं जर कायम ठेवायचं असेल तर याच्यामध्ये काहीतरी अंशी कुठेतरी राजकारण चालू आहे असं पूर्णपणे दिसून येते। आता हे राजकारण कोण करतंय काय करतंय करणाऱ्याला माहिती आहे, पण आज रोजी गरीब लोकांचा इथे जीव चाललाय। त्या लोकांनी एवढी मेहनत करून ते तयार केलंय आणि त्याच्या भरोश्यावर त्यांचा पूर्ण परिवार असतो, ह्याचा विचार कोणीच नाही केला। रस्त्याचं काढून दिलं त्यांनी, रस्त्यापेक्षा 5 फूट शिल्लक दिलं तरी सुद्धा त्यांचं आतले काढायचं। तुम्हाला नकाशा दाखवा, मला त्यांच्याकडे नकाशा नाही, कोणता रस्ता आहे ते पण नाही, लेआउट कोणता आहे ते पण नाही। नगर परिषदेला येऊन पहा, नगर परिषदेला गेल्यानंतर तिथे काही सापडत नाही। म्हणजे नेमकं केलं काय आणि चालू काय? आज या परिस्थितीमध्ये 5 ते 10 वर्षापासून नगर परिषदेला माहिती आहे की हे अतिक्रमण आहे आणि 50 वर्षापासून अतिक्रमण आहे। पर्याय व्यवस्था का नाही केली नगर परिषदेने आतापर्यंत? त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा त्यांच्यासाठी व्यापारी सकूल पण नाही बांधले। अहो तुम्ही जर त्यांच्यासाठी टॅक्स घेताय आणि तुम्हाला माहिती आहे की अतिक्रमण आहे उद्या काढणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय व्यवस्था का नाही केली? अहो त्या लोकांचं पूर्ण हातावर आहे। आज रोजी ते लोक त्यांचा परिवार त्या दुकानावर चालतो आणि ते दुकान जर तुम्ही आज काढलं आणि 5 वर्षानंतर जर ते व्यापारी सकूल जर तयार केलं त्याचा काय उपयोग होणार त्या लोकांना? तोपर्यंत त्यांनी काय करायचंय? आमची मागणी एवढीच आहे, जर अतिक्रमण काढत असतील तर कोणाचंही सुटलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर रस्त्याचं काढत असतील तर रस्ता सुद्धा लवकरात लवकर झाला पाहिजे। केवळ अतिक्रमण काढून लोकांच्या पोटावर पाय देऊन त्याचा काही उपयोग होणार नाही। आतापर्यंत किती वेळेस निघलेला आहे? शहरात थोडाफार विरोध झाला आहे, तो साहजिकच आहे, लोकांचा रोजगाराचा पण प्रश्न आहे। पण त्यांचा जो विरोध आहे त्यांच्याशी आम्ही बोलून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासकीय नियमाप्रमाणे जेवढा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तेवढा पूर्ण करूया आम्ही। शहराच्या सौंदर्यीकरणासंदर्भामध्ये आपली काही ब्लूप्रिंट तयार आहे का? हो, आता शहराचं महत्त्वाचं सौंदर्यीकरण आपल्या शहरात सध्या खूप उष्णता आणि ट्रॅफिकच्या 2 गोष्टी आहेत, तर आम्ही झाडे लावून शहराच्या सौंदर्यीकरणात भर करतो। जे मुख्य चौक आहे तिथे अतिक्रमण होतं ते काढल्यानंतर चौक सुशोभीकरण करणार आहे आणि सर्व्हिस रोड हे पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत।